घेतले व्रतन अमी अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे देव देश आणि धर्म. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 138व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आजचा आपला विषय स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आझाद हिंद सेना भाग दुसरा. रासबिहारी बोस हे सुरुवातीपासूनच सशस्त्र क्रांतिकारक होते. 1908 मध्ये त्यांनी अलीपूर बॉम्बस्फोट खटला चालवण्यासाठी बंगाल सोडले. देहरादूनला वनसंशोधन खात्यामध्ये एक प्रमुख कारकून म्हणून त्यांनी काम केलं. तिथेच त्यांचा संपर्क अमरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याशी आला. तिथून पुढे ते बंगाली क्रांतिकारकांच्या चळवळीत सहभागी झाले. त्याच्या पुढे जाऊन त्यांचा आर्य समाजातील प्रमुख सदस्यांशी त्यांचा संपर्क आला आणि लॉर्ड हार्डिंग्स हे किंग जॉर्ज पाचवा त्याच्या दिल्ली दरबारातून परत येत असताना त्याच्या वधाचा प्रयत्न झाला. बसंतकुमार विश्वासेनी लॉर्ड हार्डिंग यांच्या हौदात बॉम्ब टाकायचा प्रयत्न केला, परंतु हा कट फसला आणि लॉर्ड हार्डिंग्स यातनं वाचले. ही घटना घडली 23 डिसेंबर 1912 रोजी. यानंतर रासबिहारी बोस हे भूमिगत झाले. ते 3 वर्षासाठी झाले. तिथून पुढे त्यांनी गदर पार्टीच्या या संघटनेमध्ये काम केलं. पोलिसांनी कसून त्यांचा शोध घेतला. पुढच्या कार्यासाठी त्यांना जपानला जावं लागलं. तिथं राहूनच त्यांनी बौद्ध आशियाई राष्ट्रसंघ बांधायचा प्रयत्न केला. दुसऱ्या महायुद्धाची संधी, हिंदूंचे सैनिकीकरण, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे धोरण, ब्रिटिशांना अडचणीत पकडण्याची सावरकरांची इच्छा आणि हिंदू हिताला प्राधान्य हे सर्व काही डोळ्यासमोर ठेवून हिंदू महासभा राजकारण करत होती. सावरकर सैन्यात शिरा किंवा लेखण्या मोडा बंदूक उचला असा प्रचार करत होते. रासबिहारी बोस सुद्धा त्यावेळेला या भारतीय स्वातंत्र्य युद्धावर बारीक लक्ष ठेवून होते. ते भारतातल्या नेत्यांना पत्र पाठवायचे. सुभाषचंद्र बोस यांना सुद्धा त्यांनी एक पत्र पाठवलेलं होतं, पण ते पत्र ब्रिटिशांनी जप्त केले. सावरकरांना सुद्धा पत्र पाठवली. त्यातलं एक पत्र ब्रिटिशांच्या हाती लागलं. ते पत्र आज सुद्धा मुंबईच्या अभिलेखागारामध्ये सुरक्षित आहे. ते वाचण्याची किंवा त्याचे छायाचित्र काढण्याची अनुमती नाही. मात्र जी काही पत्र त्यांना मिळाली ती जपानी भाषेतली होती आणि त्याचा अनुवाद केला तो वरळीमधल्या बौद्ध विहारातल्या काही भिक्खूंनी. आणि ही पत्र सावरकरांचे स्वीय सचिव कैलासवासी बाळाराव सावरकर यांनी वाङ्मय शोधाच्या 1972 साली जो दिवाळी अंक आलेला त्यामध्ये हे पत्र प्रकाशित केलं. तेच पुढे त्यांच्या तेजोगोल या पुस्तकात सुद्धा वाचायला मिळते. आझाद हिंद सेनेचा संस्थापक रासबिहारी बोस यांचा पत्रव्यवहार सावरकरांशी जो चालला ते दुसरे महायुद्ध सुरू होईपर्यंत चाललेला होता. सावरकरांना पहिलं पत्र मिळालं ते 22 डिसेंबर 1937ला. रासबिहारी बोस यांनी सावरकरांची अगदी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयी त्यांची जागरूकता त्याची प्रशंसा केली आणि विशेष कौतुक केलं. ते सावरकरांचं विशेष कौतुक केलं आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सावरकर ही एक महत्वाची अंतर्गत आशा आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आझाद आपल्या हिंदू आणि बौद्ध राष्ट्रसंघाविषयी सुद्धा त्यांनी लिहिलं. सावरकरांनी त्याचं उत्तर म्हणून आपली व्याख्या हिंदुत्वाची त्यांना पाठवली आणि त्यानंतर रासबिहारींना त्यांनी सांगितलं की भारतीय बौद्ध, जैन, शीख हे हिंदू राष्ट्राचा भाग होऊ शकतात, परंतु चीनी, जपानी किंवा आशियातील कोणतेही बौद्ध नागरिक हे हिंदू राष्ट्राचा भाग होऊ शकत नाहीत, कारण त्यांची पुण्यभूमी जरी भारत असली तरी पितृभूमी नाहीये. ते हिंदू महासभेचे हिंदू संघाचे ते भाग होऊ शकतात, परंतु हिंदू राष्ट्राचे हिंदूंचे सहराष्ट्रीय बनू शकत नाहीत. दिल्लीचे हिंदू महासभेचे अध्यक्ष इंद्रप्रकाश यांनी सावरकरांचे हिंदुत्व हे ग्रंथ आणि हिंदू महासभेची लिखित घटना ही रासबिहारींना पाठवलेली होती आणि ब्रिटिश खात्याच्या कागदपत्रामध्ये सुद्धा ही नोंद आढळते की हे साहित्य रासबिहारी यांना येऊन पोहोचलेलं आहे. या सर्व व्याख्येचा रासबिहारींनी नीट विचार केलेला होता आणि समजून उमजूनच त्यांनी ही व्याख्या स्वीकारलेली होती, कारण त्यांनी पुढे जपान हिंदू महासभेची स्थापना केली. सावरकरांचा हिंदुत्ववाद जो होता तो हिंदुत्ववाद हा हिंदू धर्मवाद नव्हता, हिंदू राष्ट्रवाद होता आणि या हिंदू राष्ट्रवादाचं अधिष्ठान हे धर्मावर नसून विज्ञानावर आधारलेलं होतं. दुसऱ्या पत्रामध्ये रासबिहारींनी सावरकरांचे जे दुसऱ्या महायुद्धाविषयी धोरण होते त्याला पाठिंबा दिला. याच पत्रात रासबिहारींनी लिहिले की त्यांना अखिल विश्व हिंदू मंदिर बांधायचे आहे. सावरकरांनी त्यांना कळवलं की अशा प्रकारच्या धार्मिक कार्यामध्ये उद्योगपती बिर्ला यांना रस आहे, त्यामुळे मी तुमचं पत्र त्यांना पाठवतो. 1954 साली जपानचे सुप्रसिद्ध लेखक जनरल जे.जी. ओहोसावा यांनी 2 ग्रेट इंडियन्स इन जपान हे पुस्तक लिहिले.
या पुस्तकामध्ये रासबिहारींचे चरित्र, त्यांचे जपानमधील वास्तव्य, क्रांतिकार्याविषयी अभूतपूर्व असा एक वृत्तांत लिहिलेला आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी सैन्याने सिंगापूरवर आक्रमण केले आणि जपानी सैन्य आणि ब्रिटिशांचे हिंदी सैन्य यांच्यात लढाई सुरू होती. रासबिहारी बोस यांच्या क्रांतिकारक सैन्याची तुकडी सुद्धा ब्रिटिशांबरोबर लढत होती. तेव्हा रासबिहारींनी ब्रिटिशांच्या सैन्यासमोर येऊन एक भाषण केलं. त्याचा वृत्तांत मी आपल्याला वाचून दाखवतो. In February, Japanese attack on Singapore began. The resistance of British Indian force was strong. The chief of the Indian National Army, Ras Bihari Basu, proceeded alone to the front of line and talked to the Indian officer and soldiers on British Army. Not be false, their love of India. In strong heart stealing words. The speech was finished. Waves of cheers arose from the Indian soldiers who jumped into the Indian National Army. The surrender British soldiers numbered some 45,000 and Indians too. Iron absorbed these Indian and developed into the formidable force of 50,000. Savarkar militarization policy in World War II began to shape. Amongst the Indian surrender, there were some 30 officers, including Lieutenant Colonel General Ras Bihari Basu, who became Supreme Commandant. रासबिहारी बोस यांनी सावरकरांवर जपानी भाषेत एक चरित्रात्मक लेख लिहिला होता. सावरकर, रायझिंग लीडर ऑफ न्यू इंडिया, हिज करिअर अँड पर्सनॅलिटी. आणि हा लेख जो रासबिहारींनी लिहिला त्यामध्ये त्यांनी स्वहस्ताक्षरात लिहूनच त्यांना पाठवलेला होता. आणि ह्याची प्रत बाळाराव सावरकरांच्या सुद्धा एका पुस्तकात मिळते. पुढे सुभाषबाबू हे जर्मनीच्या पाणबुडीतून हे जपानला गेले आणि नेताजींचे तरुण वय आणि तडफता बघून रासबिहारींनी त्यांना आपल्या आझाद हिंद सेनेचे नेतृत्व दिलं. इतकंच नाही तर हयात रासबिहारींनी आझाद हिंद सेनेचे सल्लागार म्हणून काम केले. आणि जेव्हा हे युद्ध सुरू होतं, या आझाद हिंद सेनेनं जेव्हा पुढं कूच केली तेव्हा सुभाषबाबूंनी रेडिओवरून एक भाषण केलेलं. ते भाषण तुम्ही धनंजय कीर लिखित सावरकर चरित्रात पण वाचू शकता. ते मी आपल्याला वाचून दाखवतो. द लीडर अँड फाउंडर ऑफ द आयन बोथ ॲड्रेसेड स्पेशल मेसेज टू सावरकर ऑन द रेडिओ. इन द मेसेज नेताजी बोस सेड ऑन 25 June 1944 at 9 on Singapore radio. When due to misguided political whims and lack of vision, almost all the leaders of the Congress party are decrying all the soldiers in Indian army as mercenaries. It is heartening to know what Veer Savarkar is fearlessly exhorting the youth themselves, provided us trained men from which we draw the soldiers of our Indian National Army. Ras Bihari Bose message to Savarkar quoted in Indian Independent League's publication. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 1857 स्वातंत्र्य समर हे ग्रंथ क्रांतिकारकांच्या 5 पिढ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले. अगदी सुभाषबाबूंनी सुद्धा 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकाची आवृत्ती आपल्या आझाद हिंद सेनेसाठी काढून ठेवली होती. याविषयी कॅप्टन जगन्नाथराव भोसले लिहितात की सुभाषबाबू आपल्या भाषणामध्ये सावरकरांच्या पुस्तकातले उतारे वाचून दाखवायचे. आझाद हिंद सेनेला सावरकर आणि त्यांच्या हिंदू महासभेचा नेहमीच पाठिंबा होता आणि काँग्रेस, गांधी, नेहरू आणि त्यांच्या काँग्रेसचा पूर्ण विरोध होता. 1946ला जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की आझाद हिंद सेनेची लोकप्रियता हिंदू महासभेला मिळत आहे. त्यामुळे नेहरू, गांधी आणि नेहरूंनी आणि काँग्रेसने याचा फायदा घेण्याचं ठरवलं. त्यांनी काय केलं की ज्या दुसऱ्या महायुद्धामध्ये आझाद हिंद सेनेच्या सैनिकांवर अभियोग चालले होते त्यांच्या वतीनं त्यांनी वकीलपत्र घेतलं आणि नेहरूंनी असा फार मोठा गाजावाजा केला. पण प्रत्यक्षात हिंदू महासभेनं सुद्धा आझाद हिंद सेनेचा दिवस पाळून त्या सैनिकांच्या बाजूने खटले लढवले होते. उदाहरणार्थ कॅप्टन जगन्नाथराव भोसले यांचा खटला LB भोपटकर यांनी लढवला होता. पण ही माहिती इतिहासात फारशी सांगितली जात नाही. याचा अर्थ की काँग्रेसला निवडणूक जिंकायचे तंत्र हे स्वातंत्र्यपूर्व काळातच अवगत झाले होते. खरं तर असं म्हणायला सुद्धा काही चूक ठरणार नाही. आणि याच विषयी कॅप्टन हमीद हे म्हणजे आझाद हिंद सेनेचे कॅप्टन हमीद त्यांचं सुद्धा महत्वाचं आहे, ते मी आपल्याला सांगतो.
In fact, Nehru originally commanded the activity of the in and writing accordingly to the C. But after Bose's death and the Japanese surrender, he decided to take up their cause. It was God sent opportunity for him, as it could exploited for political purpose. He decided to make them into heroes and patriot. In September 1945, Congress asked for the release of the prisoners and set up defense committee to handle their cases. The committee including Bhulabhai Desai and Nehru himself. Bhulabhai openly saying that in trial had given the Congress the best possible weapon for the propaganda. यावरून कोणत्याही शंकेला वाव उरत नाही. स्वातंत्र्याचं श्रेय जातं कोणाला? राजे उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, सावरकर बंधू, नाविक दलाचा उठाव आझाद हिंद सेनेच्या अथक परिश्रमामुळे की केवळ गांधींच्या किंवा केवळ अहिंसा आणि सत्याग्रहामुळे? खरं तर काँग्रेसनं जे निशस्त्र प्रतिकाराचा मार्ग निवडला त्या मार्गाच्या नैतिक सामर्थ्यामुळे ह्या स्वातंत्र्याला म्हणजे स्वातंत्र्य त्यामुळे मिळालं. त्यामुळे त्यांचं श्रेय कोणी नाकारू नये. त्यांचं श्रेय त्यांच्या जागी आहे. पण तरी सुद्धा किती वर्ष आपण बिना खडक बिना ढाल दे दी हमें आझादी हे असं गाणं म्हणून क्रांतिकारकांनी सांडलेल्या रक्ताचा अपमान करणार? नक्की स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं? याचं उत्तर ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी दिले आहे. मग ते म्हणतात की हिंदुस्थानात आणखी ब्रिटिश सैन्य पाठवणं आता शक्य नाही आणि हिंदुस्थानी सैन्य सुद्धा ब्रिटिशांची काही एकनिष्ठ राहिलेलं नाही. आबा दारेकर जे अभिनव भारताचे सदस्य होते ते सुद्धा म्हणतात की रणाविणं कोणास स्वातंत्र्य मिळेना. याचाच अर्थ की सावरकरांच्या सशस्त्र क्रांतीचे सैनिकी तत्वज्ञान जे यशस्वी ठरले होते याची पोचपावती स्वतः ब्रिटिशांच्या पंतप्रधानांनी दिली होती. या दोन्ही भागाचे प्रसारण तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर सुद्धा पाहू शकता. आता मी इथंच माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम.